नमस्कार मंडळी, मी आज तुम्हाला तिळगुळाची वडी करून दाखवणार आहे. अगदी करायला सोपी वडी आहे ही. अगदी कोणालाही जमेल इतकी सोपी वडी आहे. नवशिक्यांनासुद्धा सहज जमेल इतकी सोपी वडी मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे. पटकन ह्या वड्या जमतात, करायला सोप्या, खायला उत्तम, सुंदर वडी आपली तयार होते. ही कशी वडी तयार करायची ते आपण बघूया. हे बघा किती छान जाड वडी तयार झालेली आहे आपली. मी यासाठी इथे 1/2 किलो तीळ घेतलेले आहे आणि 1/2 किलो शेंगदाणे घेतलेले, म्हणजे 250 ग्रॅम तीळ, 250 ग्रॅम गूळ आणि 400 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. हा गूळ आपल्याला साधा घ्यायचा आहे, चिक्कीचा वगैरे घ्यायचा नाही आहे. त्याचबरोबर आपल्याला 100 ग्रॅम मिल्क पावडर घ्यायचे आहे. थोडंसं खोबरं मी किसून घेतलेलं आहे आणि 3-4 पिस्तेसुद्धा कट करून घेतलेले. 1 चमचा सुंठ पावडर घेतली, अर्धा चमचा वेलदोडा पावडर घेतलेली आहे. एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे आणि तूपसुद्धा लागणार आहे. तर मी एका ताटाला आधी तूप लावून घेणार. ही सगळी तयारी आपल्याला खाली करून घ्यायची आहे. नंतरच आपल्याला गॅस पेटवायचा आहे. तरी मोठं ताट घेतलेलं आहे मी आणि त्या ताटाला 1 चमचा तूप घेऊन मी छान पसरवून घेतलेलं आहे. मी शेंगदाणे छान खमंग भाजून घेतलेले, साल काढून घेतलेले. तीळसुद्धा भाजून घेतलेली आहे. ती फार भाजायची नाही आहे आपल्याला, कारण ती कडसर होते. आता मी मिक्सरमधनं तीळ बारीक करून घेते. खूप बारीक करायची नाही आहे आपल्याला, किंचित जाडसरच ठेवायची. ती मी एका भांड्यात काढून घेणार आहे आणि त्यानंतर मग शेंगदाणे बारीक करून घेणार आहे. शेंगदाणे मस्त खमंग भाजायचे आहे, मग त्या वडीला खमंगपणा येतो. आणि तीळसुद्धा आपल्याला भाजायचेच आहे, पण किंचित कमी भाजायचे. जास्त भाजले गेले तर ते कडसर लागतात. आता मी हे सगळं शेंगदाण्याचा कूट पण बारीक करून घेतलेला आहे आणि एका भांड्यात हे सगळं काढलेलं आहे. तुम्ही बघू शकता, फारसं मी बारीक केलेलं नाही, जाडसरच आपल्याला ठेवायचं आहे. हे मी सगळं एकत्र करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला यात टाकायचं आहे 100 ग्रॅम मी मिल्क पावडर टाकली आहे. मिल्क पावडरने चव छान येते म्हणून मी मिल्क पावडर टाकलेली. 1 चमचा मी सुंठ पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा मी वेलदोडा पावडर टाकलेली. आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यातच आपल्याला जायफळ पावडर टाकायची आहे. तर मी जायफळ इथे किसून टाकणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात, पण गुळाचा वापर करणार आहे म्हणून मी जायफळ आवर्जून यात टाकलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला खालीच मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सगळं खाली मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला गूळ पातळ झाल्यानंतर आपली गडबड होत नाही, म्हणून हे सगळं आपल्याला खालीच मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर गॅसवर जास्त गूळ पुढे गेला तर वडी कडक होते. गूळसुद्धा आपल्याला साधाच घ्यायचा आहे, चिक्कीचा वगैरे घ्यायचा नाही आहे. अगदी साधा पिवळा गूळ घेतलेला आहे. आणि आता आपण सुरुवात करूया. मी कढई घेतलेली आहे आणि त्यात मी 1 चमचाभर तूप टाकलेलं आहे. तूप पातळ झाल्यानंतर आपल्याला यात गूळ टाकायचा आहे. तुम्ही बघू शकतात, मी सारख्या प्रमाणात गूळ चिरून घेतलेला आहे. मोठे मोठे खडे ठेवलेले नाही आहे. एकसारखा आपला गूळ चिरून घेतलेला आहे. तो पातळ झालेला आहे बघा. आता बारीक गॅस ठेवायचा आहे, मोठा गॅस करायचा. मोठा गॅस झाला तर गूळ खाली लागण्याची शक्यता असते, काळा होण्याची शक्यता असते, म्हणून आपल्याला बारीक गॅसवरच हे काम करायचं आहे. तुम्ही बघू शकता सगळा गूळ आपला पातळ झालेला आहे. आता आपण हे बघा 2च चमचे आपण पाणी टाकणार आहोत. हे बघा, अगदी मोजून 2 चमचे मी इथे पाणी टाकलेलं आहे. आणि आता परत एकदा गूळ कालवून घ्यायचा आहे आपल्याला. म्हणजे एखादा खडा वगैरे राहिला असेल, हे बघा काहीतरी खडे वगैरे राहिले असतील, ते सगळे पातळ होऊन जातात. अगदी सावकाशीने आणि मंदाग्नीवर हे काम करायचं आहे. इथे जर तुम्ही गडबड केली तर वडी चुकण्याची शक्यता असते. आता तुम्ही बघू शकता हे सगळं पातळ झालेलं आहे. 2 ते 3 मिनिटात चांगला फेस यायला लागतो. हे बघा, बघू शकतात आपला गूळ पातळच आहे, पाक करायचा नाही आहे किंवा 1 तारी पाक 2 तारी पाक आपल्याला अजिबात करायचा नाही आहे. हे बघा, बुडबुडे आले, फेस यायला लागला की लगेच आपल्याला हे मिश्रण त्यात कालवायचं आहे. गॅस आपला बारीकच आहे, आपल्याला गॅस बंद करायचा नाही आहे, चालूच ठेवायचा आहे. बघू शकता तुम्ही. आणि हे सगळं एकदाच्या छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकतात हे काम आता आपल्याला झटपट करायचं आहे. सगळं आपल्याला मिक्स झाल्यानंतर सारखं ते ढवळत राहायचं आहे, हात सोडायचा नाही आहे. सगळं मिश्रण ढवळून झालेलं आहे आपलं आणि गोळा तयार होण्याच्या मार्गावर आहे. बघू शकतात आता हे कडेने सुटायला लागतं. हे काम अगदी 2 मिनिटातच होतं, त्यामुळे इथे लक्ष ठेवायचं आणि नंतर आपल्याला वडी करायला घ्यायचं आहे. हा सगळा गोळा तयार झाला की ताटात लगेच आपल्याला ओतायचा आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता फारसा आपल्याला वेळ गेलेला नाही आहे, आपण जास्त वेळ कढईत ठेवलेलं नाही आहे, लगेच आपण इथे काढून घेतलेलं आहे. आणि एका वाटीला आता तूप लावून घ्यायचं आहे आणि तुपाने आपल्याला हे सगळं पसरवून घ्यायचं आहे. हे बघा,
छान गोळा तयार झाला आहे, पसरत नाही आहे गोळा. आता हे वाटीलाच आपल्याला तूप लावायचं आहे. प्लॅस्टिकची पिशवी आपल्याला इथे अजिबात वापरायची नाही आहे, कारण गरम असतं हे सारण आणि प्लॅस्टिक यावर थोडंसं का होईना वितळतं. त्यामुळे आपल्याला अजिबात प्लॅस्टिकचा वापर करायचा नाही आहे. तूप लावायचं आहे वाटीला आणि वाटीने हे छान पसरून घ्यायचं आहे. किंवा हे जर काम जमत नसेल तुम्हाला तर ताट उलटं करायचं आहे. उलट्या ताटाला तूप लावायचं आहे, त्यावर हे सारण टाकायचं आहे आणि लाटण्याने आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. पण प्लॅस्टिकचा आपल्याला अजिबात वापर करायचा नाही. आता उलटण्याने मी हे सारखं करून घेते आहे, कारण लेव्हल आपल्याला करायला लागेल. कुठेतरी जाड आणि कुठेतरी पातळ ही वडी तयार व्हायला नको, म्हणून हे उलटण्याने सगळं सारण नीट करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे वडी आपली एकसारखी जमते. तुम्ही बघू शकतात आपली मस्त जाडजूड वडी तयार होणार आहे. आणि तुम्हाला यापेक्षा पातळ हवी असेल तर तुम्ही 2 ताटात पसरून घ्या, आणि यापेक्षा सुद्धा जाड वडी हवी असेल तर छोटं ताट घ्या. तुम्ही कसंही करू शकतात. हे बघा, वाटीने परत एकदा पसरून घ्यायचं आहे आणि उलटण्याने पण फिरवून घ्यायचं आहे. ही प्रक्रिया आपल्याला 1-2 वेळा केली की छान वडी स्मूथ तयार होते. हे बघा, बघू शकता छान असं दाबून घ्यायचं आहे. आणि यानंतर आपल्याला खोबऱ्याचा कीस, तुम्हाला जे काय टाकायचं असेल, काजूचे तुकडे, बदामाचे तुकडे, पिस्त्याचे काप, तुम्हाला जे हवं असेल तुम्ही ते आत्ताच त्यात टाकायचं आहे, कारण गार झाल्यानंतर या वडीला ते चिकटत नाही. गरमच आहे हे सारण, तोपर्यंतच आपल्याला हे सगळं त्यावर टाकून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतात आता मी खोबऱ्याचा कीस यावर टाकलेला आहे. पिस्त्याचे कापसुद्धा मी इथे टाकणार आहे आणि वाटीने छान असं दाबून घेणार आहे, म्हणजे हे सगळं त्या वडीला चिकटून बसतं. तुम्ही बघू शकतात हे सगळं मी इथे ॲड केलेलं आहे. ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर आपल्याला वाटीने एकदा सारखं करून घ्यायचं आहे, म्हणजे छान चिकटून बसतात. आता एक 5 मिनटं गेलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला कट लावून घ्यायचे आहेत, म्हणजे वड्या पाडून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी आपल्याला वड्या काढून घ्यायच्या आहेत, पूर्ण गार झाल्यानंतर. हे बघा, तुम्हाला आवडतील त्या आकारात तुम्ही वड्या पाडून घ्यायच्या आहेत. हे बघा, मी इथे कट लावून घेतलेले आहे. सुरीला किंचित तूप लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला वड्या ह्या कटमार्क करून घ्यायच्या आहेत. आता हे 10 ते 15 मिनटं आपल्याला इथे थांबायचं आहे. आता पूर्ण गार झाल्यानंतर हे बघा, ताट खालून आपल्याला चेक करायचं आहे, पूर्ण गार तर झालं नाही आहे ना. गरम असेल तर थोडं थांबा, गार झालं असेल तर काढायला घ्या. आता पूर्ण गार झाल्यानंतर सुरीने आपण हे आधी सैल करून घ्यायचं आहे. सैल झाल्यानंतर पटापट वड्या निघतात. पूर्ण गार झालेल्या मी हात लावू शकते खालून आणि मग ह्या वड्या आपण काढायला घ्यायच्या आहे. थोड्याशा सैल करायच्या आहे आणि त्या मग नंतर पटापट निघतात. तुम्ही बघू शकतात बघा, ही किती सुंदर वडी झालेली आहे. बघा, छान दळदार वडी आपली तयार झालेली आहे. तुम्हाला पातळ करायचं असेल तर मोठं ताट घेऊ शकतात, अजून जाड पाहिजे असेल तर छोटं ताट घेऊ शकता. आता मी ह्या वड्या एक एक करून काढून घेणार आहे. उलटण्याच्या साह्याने किंवा सुरीच्या साह्याने ही वडी आपल्याला काढून घ्यायची आहे. सुंदर आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. अगदी कोणालाही सहज जमतील इतकी सोपी वडी ही आहे. तर ह्या संक्रांतीला, रथसप्तमीपर्यंत तुम्ही ह्या वड्या कधीही करू शकतात. तर नक्की करून बघा, खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.